सामना शेवटच्या षटकामध्ये येऊन ठेपलाय. आघाडीची जोडी गोड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओमकार प्रकाश केणी आणि त्याच्या साथीला साहिल दाखल झाला. या जोडीवर आता लक्ष असेल. पहिलं षटक मनोज चव्हाण फेकताना पाहायला मिळतोय. ऐरोली कोलीवाडा करून खऱ्या अर्थानं आज या दोन संघाने आजचा दिवस दणानून सोडलाय. त्यामुळे या मॅचला मजा येईल. प्रारंभिक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अंतिम मॅच आपण पाहतोय. ग्रँड फिनाले. स्पर्धा आवडली असेल ना तर टाळ्या व्हायला हरकत नाही. साईनाथ दिवा संघासाठी यशस्वीरित्या ही स्पर्धा आज संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. एक दिवसीय स्पर्धेचं आयोजन कसं असलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या 12 संघांचा समावेश आणि खऱ्या अर्थानं 9 संघांना पाठीमागे सोडत हे 3 संघ पुढे येत असताना बघायला मिळतात. त्यामध्ये तुर्बा संघ खऱ्या अर्थानं तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरताना बघायला मिळेल. आणि त्यानंतर इथून येणारा संघ एक चॅम्पियन राहील आणि एक रनरअप राहील. फर्स्ट सेकंड साठी आता ही रायवली या 2 संघांमध्ये बघायला मिळतोय. आघाडीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मॅचला होईल सुरुवात. काउंटडाऊन स्टार्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल फेकण्यासाठी मनोज चव्हाण गोलंदाजी मार्कवर मुलुंड हवे एंड करून पाहायला मिळतोय. आणि त्याच्या साथीला अर्धशतकांचा राजा ज्याला म्हटलं जातो नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओमकार प्रकाश केनीला पाहतोय. इकडे चांगला खेळ करावा लागेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल मनोज चव्हाणचा. मागील मॅच मध्ये मनोज चव्हाणने चांगलं षटक फेकलं होतं. आता समोर आहे ओमकार प्रकाश केनी. पहिला बॉल ओमकार साठी. पुलर लेनचा बॉल थ्रू द कव्हर. आउटफील्डला क्लिअर करत असताना दॅट्स अ मॉन्स्टर हिट षटकार. सुरुवात थाटात केली. यासाठी ओळखला जातो का शतकवीर आहे. अर्धशतकांचा राजा का म्हटलं जातं याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना फायनलच्या मॅच मध्ये बिग फाईट या 2 संघांमध्ये पाहायला मिळतोय. साईनाथ दिवा आणि त्यांच्या विरोधात ऐरोली कोलीवाडा. सुरुवात अगदी थाटात केली बॅटिंग करत असताना इनफॉर्म खेळाडू आहे. चांगल्या फटक्यांसाठी जाणला जातो. उलक आहे या खेळाडूची आणि सातत्याने चांगली भूमिका बजावताना त्याला देखील कित्येक वर्ष पाहिलं या टीम साठी. त्यामुळे थोडासा इथे दबाव झुगरावा लागेल मनोजला. चांगली बॉलिंग करावी लागेल. ओमकार केनीच्या अगेन्स्ट सूर्य देखील असताना गेलाय. रबर बॉल क्रिकेटचा आपण थरार पाहतोय. फायनलचा सामना कोण जिंकणार कोण बाजी मारणार या स्पर्धेमध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल कटरचा वापर केला. ऑफ ब्रेक पाहायला मिळतोय. बॅटर पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटर पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर जरी षटकार आला ना पुढच्या बॉलवर मी कमबॅक करतो हे सांगतोय मनोज चव्हाण. पुढचा बॉल मनोजचा. चांगली बॉलिंग करतो या षटकामध्ये. परत एकदा वेगाने टाकलेला बॉल इम्प्रेस करतोय. गोलंदाजी करत असताना चांगली बॉलिंग करतोय मनोज चव्हाणचं हे षटक. आतापर्यंत ओमकारने पहिल्या बॉलवर षटकार ठोकला आणि त्यानंतर पुढच्या 2 बॉल डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट. जेव्हा 2 संघ दर्जाचे एकमेकाच्या विरोधात येतात ना तेव्हा एक चांगली मॅच बघायला मिळतोय. त्यामुळे ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाईल यात मात्र शंकाच नसेल. त्यामुळे मॅच अगदी चर्चेत राहिली ही स्पर्धा. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लेग बॉल चालला. लेग स्ट्रिक सोडून चाललाय. 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ पूर्ण झाला. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. त्यामुळे इकडे धावा कराव्या लागतील. अभि जोशी आपण पाहतोय यष्टनच्या मागे. ऐरोली कोलीवाडा टीमचा प्रमुख खेळाडू म्हणून त्याला ओळखलं जातो आणि हे देखील नाव चर्चेत राहिलंय. चांगले खेळाडू तो देखील बनवतो. त्याच्या तालमीमध्ये यंगस्टरला नेहमीच प्रमोट करत आला. मात्र खुल्या गटाचं क्रिकेट देखील गाजवलंय ओमकार केनीने. त्यामुळे हे युद्ध आपल्याला बघायला एक वेगळी छाप सोडली आहे. खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक वीर म्हणून का ओळखलं जातं. परत एकदा उंच गेलाय. लांबी गाठणार का अंतर कापणार का. दॅट्स माउसी हिट षटकार. परत एकदा ठोकलाय. कब्बालीची बॅटिंग. आग लावली आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना ओमकार प्रकाश केनीने. 2 बॉल 2 षटकार आले. पहिले 2 बॉल डॉट झाला आणि त्यानंतर मग 4थ्याच बॉलवर बॉल थ्रू द कव्हर आउटफील्ड क्लिअर करत असताना
काय बॅटिंग करतोय, लढतोय, संघर्ष चालू आहे आणि संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार बघायला मिळाला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 14 या आकड्यावर पाहायला मिळतोय. ऐरोली कोलीवाडा त्यांच्या विरोधात आपण पाहतोय ना, साईनाथ दिवा संघाचा एक प्रमुख खेळाडू, प्रमुख अस्त्र या टीमचा आणि त्याचा वापर करण्यात आला. नेहमीच पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून बॅटिंग ओळखली जाते ओमकार केनीची आणि इकडे देखील आता गोलंदाजाची वाट लावताना पाहायला मिळतोय. परत एकदा चाबूक शॉट, फिंगरी शॉट आणि बॉलला पाठवलाय. टाटा बाय बाय करत असताना मुलुंड हवे एंडच्या दिशेने 6 धावांसाठी ओमी केनीच्या बॅटमधून येतोय षटकार. 2 बॉल 2 बॅक टू बॅक 2 मारलेत. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर 6 आल्या, त्यानंतर 2 बॉल डॉट आले, त्यानंतर वाईट प्लस 1 आली, 8 झाल्या आणि त्यानंतर 2 बॉल 2 षटकार. अशा प्रकारे 5 बॉल कंप्लीट झालेत. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. या षटकाचं विश्लेषण तुमच्या पूर्ण पर्यंत पोहोचवलं जातं. त्यामुळे खेळ रंगात नाही तर ढंगात आलाय. आता इकडे रंगात कोण आलाय, गोलंदाज की ओमकार केनी, फलंदाज हवी होत असताना पाहायला मिळतो या मॅच मध्ये. आग लावणारी बॅटिंग, मैदानाच्या चारे बाजूला फटके खेळण्याची क्षमता ठेवणारा असा हा एकमेव खेळाडू आहे आणि आज खऱ्या अर्थाने स्पर्धा दणानून अक्षरशः सोडली या पट्ट्याने. ओ परत लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना गगनभेदी गगनचुंबी षटकार आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 26 धावा. चांगली बॅटिंग केली, चांगला लढला, तुफानी इनिंग झुंजावत खेळी करत असताना पाहायला मिळतो या मॅच मध्ये. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं तिसरा खेळाडू ठरतोय ज्याच्या बॅट मधून 3 बॉल 3 षटकार ठोकण्याचा विक्रम राहिला. विक्रम केले जातात आणि विक्रम मोडून देखील काढले जातात. याच खेळाडूने या अगोदर देखील 3 बॉल 3 षटकार ठोकले होते आणि परत एकदा त्याच्याच बॅट मधून 3 बॉल 3 षटकार. आजच्या जर दिवसभराची अपडेट बघायला गेलं ना तर पहिल्या मॅच मध्ये ओमकार केने 51 केला आणि दुसऱ्या मॅच मध्ये 34 केला आणि तिसऱ्या मॅच मध्ये देखील काय खेळ करतोय, सुपर टोलेबाजी. ओ पुढचा बॉल साईल साठी एक्स्ट्रा कव्हर रिझन कडे फटका सजवला. 1च धाव, सिंगल ने स्ट्राइक रोटेशन केलं. धावसंख्या 1च्या मदतीने 27 झाल्यात. हरिओमचं षटक आहे. आता हरिओमला शांती करावी लागेल. गोलंदाजी करत असताना बॅटर आक्रमक रूप धारण केलंय आणि नेहमीच चर्चा राहिल्या का चर्चा नाही आहे या नावाची. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा नवी मुंबईच्या पलीकडे अखातीन देशामध्ये देखील या नावाची दखल घेतली जाते. एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिली आहे. कित्येक वर्ष टीम साठी चांगला खेळला आणि ग्रामीण क्रिकेट असेल खुल्या गटाचा क्रिकेट तो गाजवत आलाय. पुढचा बॉल ओमी केनीसाठी. हा बॉल देखील लेग स्ट्रिक सोडून चाललाय. 1 धाव मिळून जाईल आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 28 धावा. अद्याप 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये अजून 3-4 षटकार ठोकले ना तर परत एकदा अर्धशतक करू शकतोय. क्षमता आहे या खेळाडूमध्ये. ओ खोदून काढलाय, हेलिकॉप्टर लुक दिलाय, थ्रू द कव्हर, काय फटका सजवलाय, लाजवाब, मॅक्सिमम षटकार. धाबा मोजल्या जातात. इथे ओमकार केनी धाबा मोजतोय. बॅटिंग मधून त्याच्या आग उकळते आणि 4 मुंड्या अगदी 4 बाजूला फटकेबाजी तुफानी चालू आहे. म्हणूनच तर या खेळाडूच्या नावाचा गवगवा नेहमीच पिटताना पाहायला मिळतोय. अर्धशतकांचा राजा काय, रन मशीन ऑफ साईनाथ दिवा कोलीवाडा या टीमची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये धाडतोय. षटकारांमध्ये डील करण्यासाठी जाणला जातो. आपला पॅटर्नच वेगळा आहे हेच सांगतोय ओमकार प्रकाश केने. खऱ्या अर्थाने प्रकाश केने म्हटलं ना त्यांनी देखील 40+ क्रिकेट गाजवलंय आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ओमकार केनी यांना पाहतोय. आणि या टीमला नेहमीच ज्यांचं पाठबळ सातत्याने देत असतात जितेन कोहली असतील आणि प्रेमानंद कोहली केनी आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने नेहमीच चर्चा या देखील व्यक्तींची राहिले या स्पर्धेमध्ये.
पुढचा बॉल फेकण्यासाठी थोडासा दबाव आहे हरिओमवर. कमबॅक करावं लागेल. हो परत एकदा कावून दिला. फाईन लेग रिझन कडे बॉल चाललाय. एकच धाव मिळेल, एक पेक्षा जास्त मिळणार नाही आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 35 धावा. चांगला खेळ भरताना पाहायला मिळतोय. धावसंख्या फुलताना पाहायला मिळतोय, भरताना पाहायला मिळतोय. ओमकारने आज मैदानच्या आतमध्ये चौफेट बाजी केली आहे आणि बॅटला चुंबन घेत असताना पाहायला मिळतोय. हो परत एकदा पाठीमागे थांबले, सिंगल वेगाने कंप्लीट केलं. दुसरीचा प्रयत्न चालवला. अभि जोशी बॉलला कलेक्ट करतात आणि इथे मात्र ओमकारला धावचित माघारी जावं लागतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, क्विकली थ्रो पाहायला मिळाला आणि त्यामध्ये शिकार कोणाची केली तर शिकार वाघाची केली आणि महत्वाची विकेट आली. अर्धशतकांचा राजा ज्याला म्हटलं जातो ना, ओमकार प्रकाश केनीला तंबूच्या आश्रयाला. नवीन खेळाडू विराज मैदानच्या आतमध्ये दाखल झाला इन ॲट नंबर 3 वर. अजून एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. विराजने देखील कित्येक मॅच अशाच खेचून आणल्यात, त्यामुळे इकडे धावसंख्या सेट करायची आहे. या मॅच मध्ये 2 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे, त्यामुळे विराज देखील, विराजला टोपण नाव विराट या नावाने ओळखला जाणारा हा खरं तर खेळाडू मैदानच्या आतमध्ये कव्हरच्या दिशेने चांगले फटके तो देखील खेळतो आणि नेहमीच या देखील खेळाडूची चर्चा आपण सातत्याने पाहत आलो आहे. हे खरं तर प्रमुख खेळाडू आहे. एक चांगली इनिंग साकारली आणि त्याचं अभिवादन स्वीकारत असताना जर बॅटिंग आवडली असेल ना ओमकारची तर टाळ्या हरकत नाही आहे. पुढचा बॉल, हो परत एकदा विराजने भिरकावून दिला बॉलला, मात्र धाव मिळेल फक्त आणि फक्त एक. थोडासा नाराज आहे. एकच्या मदतीने धावसंख्या 36 धावा, 37. एक बॉलचा खेळ बाकी आहे. विराज आणि इथे बोलतोय का विराट मार रे मार, एक मार, लांब मार, खूप लांब मार, असाच आवाज पॅव्हलियन मधून येत असताना पाहायला मिळतोय. मात्र हरिओमला चांगला बॉल फेकावा लागेल. महत्वाची विकेट जरूर आली आहे. ओमकारला बाद करण्यामध्ये तो सफल राहिला. हो हा बॉल देखील दुरून खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव मिळत असताना एकेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 38 झाल्यात. 39चा पाठलाग करायचा आहे. या अगोदर देखील ऐरोली कोलीवाडा संघाने 38 केले होते आणि तुर्बेला 39 करायच्या होत्या. आता ऐरोली कोलीवाडाला 39 करायचे आहेत. त्यामुळे पाहत राहा, ऐकत राहा. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लाईव्ह 9339च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मराठी माणसाचं हक्काचं चॅनल आहे.
चला दिवा संघ थोडं घाई करा पा साईनाथ दिवा संघ 39 करायच्यात. पहिलं षटक कोणाच्या हातामध्ये सुपूर्त केलं जाईल याची देखील चर्चा आता पाहायला मिळतो. आघाडीची जोडी मैदानाच्या हातमध्ये दाखल झाल्या. अभि जोशी आणि त्याच्या साथीला मनोज चव्हाण. खरं तर आजच्या दिवसामध्ये या देखील खेळाडूंनी धुमाकूल माचवला. या स्पर्धेमध्ये गोलंदाजी देखील घातक राहिली आणि त्याचबरोबर फलंदाजी देखील क्लासिकल केले त्याने. आणि त्याचबरोबर अर्धशतक आज या स्पर्धेमध्ये देखील ओमी प्रकाश खणीचा आला. ही मोठी बाब आहे. नगरसेवक चषक आणि खऱ्या अर्थानं बंडूदादा केनी नावानी स्पर्धा भरवण्यात आली आणि या नावा रूपाला येणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये ओमकार प्रकाश केनीच्या बॅटमधून पहिलं अर्धशतक आलं. म्हणूनच तर शतकवीर म्हटलं जातो या खेळाडूला. 100हून अधिक अर्धशतक त्याच्या बॅटमधून सातत्याने येताना बघायला मिळाले. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील अखाती राज्यांमध्ये अखाती देशांमध्ये देखील जाऊन त्याने देखील चांगला खेळ केलाय. ISPL सारखी देखील मोठी स्पर्धा त्याने गाजवली. असा खेळाडू आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सिंगल धाव येत असताना सिंगलने श्री गणेश केलं. मनोज चव्हाण बॅटिंग साठी जाणला जातो. मागील मॅच मध्ये 32 धावांची इनिंग साकारली होती. खांद्यावर जिम्मेदारी पेलवली होती या पट्ट्याने. चला थोडी घाई करा पा साई जास्त वेळ घेऊ नका. 2 षटकांचा सामना 39चा पाठलाग करायचा ऐरोली कोलीवाडा टीमला. हा बॉल इनफिल्डच्या वरून काढला. कव्हर पॉइंटच्या वरून चाललाय. 6 धावांसाठी षटकार. खडे खडे मारला. चांगली बॅटिंग करतोय मनोज चव्हाण. एका बाजूला ओमी केनीला बरसताना पाहिलं, दुसऱ्या बाजूला मनोज चव्हाणला बरसताना पाहतोय. त्यामुळे ही जुगलबंदी अप्रतिम पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा गोलंदाज साहिलला पाहतोय ज्याच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आपण सातत्याने पाहतोय. बॉल चांगले फिरवतो वळवतो आणि आतमध्ये बॉल आणण्याची देखील किंबहुना त्याच्याकडे कटर आहे आणि त्याचा स्लोवन खूप छान आहे. हो इथे देखील दुर्वण खेळण्याचा प्रयत्न होता. मनोज चव्हाणचा एकदा वेगाने केले, दुसरीचा प्रयत्न चालवलाय. सुजल आलेत. सुजल बडवी खतरो के खिलाडी आहे आणि इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय सुजल मडवीच्या माध्यमातून. मागील मॅच मध्ये झेल सोडला होता मात्र या मॅच मध्ये अक्षरशः बॉलवर तुटून पडलाय. हो पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज आहे. पहा मॅचचं महत्व माहिती आहे सुजल मडवीला. हा सामना किती इम्पॉर्टंट आहे साईनाथ दिवा टीम साठी. त्यामुळे तडजोड करतोय मैदानच्या आतमध्ये. हो हा बॉल देखील ओमी केनीच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता. चांगलं षटक, चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. अभि जोशीला जास्त बॉल डॉट करायचा हाच मानस धाडस केला साहिलने या षटकामध्ये. चांगली बॉलिंग करतोय मात्र शांत बसणाऱ्यातला खेळाडू देखील अभि जोशी नाहीये. कित्येक मैदान या देखील पट्ट्याने गाजवलेत आपल्या फलंदाजीच्या जोरावर. त्यामुळे हा सामना चित्त थरारक पाहायला मिळेल. हो अगोदरच म्हटलं होतं अभि जोशी शांत बसणाऱ्यातला कुठला आहे आणि त्याने बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ली आड षटकार. आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. 7 बॉलचा खेळ बाकी आणि 7 मध्ये विजयासाठी करायच्या 25 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल महत्वाचा असेल. या बॉल मध्ये अभि जोशीला 6 धावांची डील करावी लागेल या मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर. आणि दुसऱ्या बाजूला एखादा डॉट बॉल या मॅच मध्ये साईनाथ दिवा संघ कमबॅक करू शकतोय. यष्टांच्या मागून सूत्र हलवली जातात ओमी केनीच्या माध्यमातून. त्यामुळे चुरस जुगलबंदी या 2 संघांमध्ये बघायला मिळतोय. अप्रतिम सामना, अप्रतिम आयोजन नियोजन आपण पाहतोय ना. हो उंच गेलाय, लांबी देखील गाठली आणि बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. बिग हिट, बिग 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 हिट षटकार. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये करायच्या 19 धावांची आवश्यकता आहे. मोनिश पाटील येणार की अजून नवीन कोण गोलंदाज येणार याची देखील आता सुजल मडवी चर्चा कर. 6 मध्ये 19 करायच्यात. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये 19 जिंकण्यासाठी करायच्यात. 20 बनवल्यात. 19ची आवश्यकता आहे. सहज मॅच सोडणाऱ्यातला खर तर मनोज चव्हाण नाहीये, अभि जोशी नाहीये. त्यामुळे एखाद्या विकेटच्या प्रयत्न जावं लागेल या मॅच मध्ये मोनिश पाटीलला. आता जे काय करायचं आहे ना ते इकडे आता पाटीलला करायचं. त्यामुळे पाटील काय करणार
या 6 बॉल मध्ये 6 बॉल महत्वाचे राहू शकतील या मॅच मध्ये. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण सायना ट्रॉफीवर नाव कोरणार यासाठी केला होता अट्टास. अंतिम क्षण व्हावा गोड आणि अंतिम टप्प्यामध्ये ही मॅच येऊन ठेपली आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये 19 करायच्या. चित्त थरारक सामना. गोलंदाजी मार्कवर पाटील आलाय. आता जे काही करायचं आहे ना ते पाटीलला करायचं आहे. त्यामुळे पाटलाला इकडे गोलंदाजी चांगली करावी लागेल आणि त्याच्या विरोधात चव्हाण आहे. चव्हाण देखील मॅच सोडण्यातला खरं तर खेळाडू नाही आहे. चव्हाणने देखील आज चांगला खेळ केलाय. मनोज चव्हाण नाम तो सुना होगा, नाम नाही ऐरोली कोलीवाडा टीम का ब्रँड आहे, ब्रँड. आणि त्याच्यासाठी हा बॉल वेगवान पाटलांचा बोलबाला राहिलाय आणि पहिलाच बॉल एक्सप्रेस डिलिव्हरी फेकत असताना बॉल मिळालाय. चांगला डिलिव्हरी बॉल मिळतोय. कमबॅक करून देतोय टीम साठी. 5 मध्ये 18 करायच्यात. आबी जोशी. आता इथे मात्र अनेक घडामोडी होत असताना बघायला मिळतील 5 बॉल मध्ये. खऱ्या अर्थाने या मॅचचं चित्र रिझल्ट बदलताना बघायला मिळेल. 5 बॉल मध्ये हळूहळू मॅच मध्ये शिरकाव होत चाललाय. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही. पुढचा बॉल पाटलांचा. मोनिश पाटील थोडासा रनवे मध्ये 1.5 बॉलचा इशारा येतो अंपायरचा. प्रेशर आहे या मॅच मध्ये. 1-2 बॉल डॉट आले ना तर या मॅच मध्ये सहज शिरकाव होऊ शकतोय आणि एखादा बिग हिट या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतोय. त्यामुळे काही घडू शकतो. चित्त थरारक सामना, डोक्याला सुन्न करणारा सामना आपण पाहतोय. हो 4 मुंड्या चित त्रिपला चित बाद केलाय. यष्ट्या वाकवल्या गेल्यात. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट आली आहे. आता 4 मध्ये 18 करायच्यात. सामना थोडासा कठीण होत चाललाय. बॅटिंग करत असताना ऐरोली कोलीवाडा टीम साठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनिकेत आलाय. ज्या अनिकेतने या स्पर्धेमध्ये 3 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. आता इकडे देखील खऱ्या अर्थाने 4 मध्ये 3 मारायच्यात. त्यामुळे कोण जिंकणार, कोण हारणार आणि सायना दिवाच्या मैदानावर चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न कोण करणार. सुजल मडवीचं स्वप्न आज पूर्ण होणार का घरच्या मैदानावर आणि त्याच्या विरोधात ऐरोली कोलीवाडा टीमचं स्वप्न पूर्ण होणार का. यासाठी केला होता सुजल मडवीने अट्टास आणि शेवटचा क्षण व्हावा सायना दिवा टीम साठी गोड. त्यामुळे मॅच कोणी जिंको कोणी हारो, विजय मात्र क्रिकेटचाच होणार. हो हा बॉल एक्सप्रेस डिलिव्हरी. मोनिश पाटीलने आग ओकणारी गोलंदाजी दाखवली आहे. अंतिम क्षणाला टीम साठी धावत आलाय आणि धावा डिपेंड करत असताना चांगला बॉल, चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये नाट्य घडामोडी आपण पाहायला गेला तर 3 बॉल मध्ये 18 करायच्यात. मोठा फटका खेळावा लागेल. हो मारलाय, लांब मारलाय. स्ट्रॉंग अँड लांब अँड स्ट्रॉंग. सिक्सर. 2 बॉलचा खेळ बाकी आणि 2 मध्ये 12 करायच्यात. 1 बॉल इम्पॉर्टंट असेल. 1 बॉल डॉट आला ना तर या मॅच मध्ये सायना दिवा संघ चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण करेल आणि एखादा बिग हिट आला ना तर ऐरोली कोलीवाडा या ट्रॉफीकडे वाटचाल करताना पाहायला मिळेल. मात्र मॅच संपली नाही अजून. काही घडू शकतोय. ऐन मोक्याच्या क्षणाला आलाय. टीम साठी धावत आलाय. धावा करण्यासाठी तो ओळखला जातो आणि षटकारांमध्ये ड्रिल करतो. नेहमी चर्चेत राहणारा हा खेळाडू आहे. 2 बॉल 12. मॅच आवडली असेल ना मित्रांनो तर टाळ्या होईल हरकत नाही या मॅच साठी. उंच गेलाय. लांबी देखील कापली गेली आणि बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. 1 बॉल 6 धावांची गरज आहे. 1 बॉल 6. मोनिश पाटील की अनिकेत की मोनिश. आता सायना दिवा की ऐरोली कोलीवाडा कोण जिंकणार. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट 9339 च्या माध्यमातून ही स्पर्धा प्रक्षेपण केली जाते आणि घर बसल्या मॅचचा शेवटच्या मॅचचा आनंद घेऊ शकाल तुम्ही. 1 बॉल आणि 6 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. चित्त थरारक. आता मात्र गोलंदाज मोनिश पाटीलला देखील घाम फोडला गेलाय. बॅटिंग करत असताना अनिकेतने या मॅच रिझल्ट बदललाय. गणित बदललं गेलंय. 1 बॉल 6 धावा कित्येकदा होत असताना पाहायला मिळाल्यात. मात्र कधी कधी 1 बॉल 1 धाव देखील बनताना बघायला मिळत नाहीये.
एक बॉल 6. आता हृदयाचे ठोके वाढवताना पाहायला मिळतोय. सामना थोडासा गडगडलाय या मॅच मध्ये. टाळ्यांचा प्रतिसाद दोन्ही टीम साठी. टाळ्यांचा कडकड कडकड आवाज. 1 मध्ये 6. हो, फुल टॉस टाकला होता आणि इथे मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण करत असताना आपण पाहतोय ना. आणि या स्पर्धेमध्ये साईनाथ दिवा संघ स्पर्धेचा चॅम्पियन संघ होत असताना बघायला मिळाला. हार्ड लक टीम ऐरोली कोलीवाडा या स्पर्धेमध्ये चांगले खेळलात, चांगले लढलात. शेवटचा बॉल ज्युसी फुल टॉस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर मिडल झाला नाही बॉल. आणि या मॅच मध्ये स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण होत असताना पाहायला मिळतोय दिवा कोलीवाडा या टीमचं